गोंयांतलो शिगमोत्सव हो गांवागांवांनी वेगवेगळ्या पद्दतीन मनोवपाची पद्दत आसली। गांवांत शेतकरी भाव जास्त करून हो रोमटामेळ खेळगडे असे उत्सव मनयताले। ताचो भाग म्हणून हो शिगमो राज्यस्तरीय सरकारान शारांनी मनोवपाची प्रथा सुरू केली। मंगळारा देव रवळनाथ आनी देवी भगवती हाका नाल्ल अर्पण करून पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकार हांणी पेडण्या शिगमोत्सवाची सुरवात केली। शिगमो गोंयकारांच्या घोस्ताचो उत्सव। तो गांवांनी वेगवेगळे तरेन वेगवेगळ्या परंपरा सयत मनयता आसले तरी उमेद सगळीच कडेन तितलीच पळोवपाक मेळटा। हे मतींत घेवन गोंय सरकारान सरकारी शिगमो सुरू केलो। पेडण्या लोक ह्या उत्सवाचो घोस्त काडटात। पळोवया पेडणेचो शिगमो। आयज आमचो गोवा पर्यटन खातें आयज तर्फे आयज आमकां सगळ्या गोंयभराक आयज आमकां शिगमो उत्सव हो आयज जाता। त्यात हेतून आमी आयज आमची परंपरा जी आसा तशी आमी पेडण्यान टिकोवन दवरलेली आसा, जी आयज देवाचो आशिर्वाद घेवन आयज आमच्या रवळनाथाचो तसोच आमच्या भगवतीचो आशिर्वाद घेवन आयज श्रीफळ दवरून आमी सगळीं जाण माझे कार्यकर्ते तशेंच बरे मागपी सगळे आमच्या BJP सरकाराचे आयज सगळे जाण मेळोन आयज आमी हो आयज आमच्या पेडण्यान हो उत्सव मनयतात। ताका सगळ्यांचो प्रतिसाद आसता म्हणून हो सगळ्यान बऱ्यान बरो हो आयज आमचो पेडण्या हो उत्सव बऱ्यान बरो जाता। ताका लागून हांव जशें आयज आमचो डायनॅमिक CM हो आयज आमच्या जी परंपरा जी आयज आमची टिकोवन दवरलेली आसा ती आयज खऱ्यांनीच ताका हे करता, कित्याक तेणी सगळे आयज गोंयकारांक वा आमच्या हिंदू धर्माक ते आयज आमकां कितें तरी आमचो कल्चर हो फुडें वयता। जे आयज आमी रोमटामेळ म्हणनाका तशेंच आमच्या चित्ररथ आसता तशेंच आयज आमी हांगासर फॅन्सी ड्रेसूय दवरलेले आसा, जे भुरग्यांकूय बी खंयसर स्टेज मेळची आनी भुरगीं आमची फुडें सरची खंय म्हणून आयज भुरग्यांकूय आमी तांकां हे दिता, स्टेज दिता। तशेंच आयज आमच्या खुबश्या गांवांनी हे लोक खूब कश्ट घेतात, जे आयज म्हयन्याचे म्हयने लागतात ते चित्ररथ करतलो जाल्यार आमकां ती फकाणां दिसता की येयलो काय गेलो म्हणटा अशें पळयलें काय, पूण ताका म्हयन्याचे म्हयने लागतात ते चित्ररथ सजयतलो जाल्यार ताका एक कश्ट खूब लागता। ताका लागून अशेंच भुरग्यांनी फुडें सरचें जाल्यार ही आमची परंपरा आसा ती टिकोवन उरतली आनी सरकार आमच्या बऱ्यान बरो सपोर्ट दिता। त्या सपोर्टान आयज आमी सगळे जाण MLA तशेंच मिनिस्टर आयज आपल्या गांवांनी आयज हो आमचो परंपरा दाखयतात, जी आयज आमची लोकांनी अशीच दवरलेली आसा, ती आमी टिकोवन दवरलेली आसा, ती आतां आयज आमी साजरो करतात। ताका लागून सगळ्यांक हांव तुमकां सांगता जी आयज पेडण्यान जशें आयज आमी सगळे जाण एके कडेन येयल्ले आसा अशीच ही परंपरा फुडें बी टिकोवन उरची आनी सरकारान असोच फुडें सगळ्यांक असो साथ दिवचो। आनी आयज सगळ्यांक हांव पयलीं मना काळजांसून सगळे जाण हांगा येयली आनी असोच तुमचो साथ दिलो आनी एवरी इयर लोकनृत्य, वेशभूषा, घोडेमोडणी व चित्ररथाची सुरवात करतली। आयचो हो दीस पेडणेकारां खातीर खूब खास आसा, जेणे करून प्रत्येक गोंयचे कलाकार आपली कला सादर करपाक आयज पेडण्यान येयल्ले आसात। आमच्या गोंय सरकारान गोव्याची संस्कृती जपून ठेवपाक आणि पुढच्या पिढी कडेन पोचोवपाक सदांच प्रयत्न केल्लो आसा। शिगमोत्सवच्या मिरवणुका, लोकनृत्य आणि ऐतिहासिक देखावे ह्या सगळ्यातून आमची गोमंतकीय अभिमान दिसून येता। गोवा पर्यटक खाते व गोवा सरकार यांच्यानी दर वर्षाप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हो शिगमोत्सव आयोजित केल्लो आसा, जेणे करून आमच्या गोंयच्या कलाकारांक आपली कला दाखोवपाक खूप मोठो मंच मेळटा आणि आमच्या पुढच्या पिढीक आमची संस्कृती समजपाक प्रेरणा मेळटा। आमचे आमदार श्री प्रवीण आल्लेकर यांचो सुद्धा आमकां अशा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करपाक सदांच सहकार्य मेळटा। आजच्या ह्या कार्यक्रमांक भाग घेतलेल्या सगळ्या स्पर्धकांक कलाकारांक माझ्या कडल्यान खूप खूप शुभेच्छा दिता। त्याचबरोबर आज संपूर्ण गोव्यातून जे चित्ररथ म्हणा किंवा रोमटामेळ या ठिकाणी आपली कला पेश करणार आहेत, त्या सर्वांना तुम्ही एवढ्यासाठीच बघायचं आहे की त्यामधून तुम्हाला सर्वांना इन्स्पिरेशन मिळेल आणि आपण सुद्धा अशाच प्रकारे शिगमोत्सवामध्ये भाग घेण्याचं तुम्हालाही अशी बुद्धी व्हावी आणि यासाठी तुम्ही सर्वांनी हा शिगमोत्सव हा बघितलाही पाहिजे। पण त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपले जे कलाकार आहेत, आपल्या पेडण्यामध्ये कलाकार आहेत, या पेडण्यातल्या कलाकारांनाही
उत्स्फूर्तपणे यामध्ये भाग घेऊन त्यांनी आपली कला पेश करायची आहे. आपल्या पेडण्याच्या विविध भागामध्ये रोमटामेळ खेळले जातात, तालगडी खेळली जाते, परंतु कैक वेळेला ही तालगडी म्हणा किंवा रोमटामेळ व्यवस्थितपणे किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही. या सर्वांना सहभागी होण्याची आकांक्षा उत्पन्न व्हावी. आपण सर्वांनी या शिगमोत्सवाच्या रोमटामेळांचा म्हणा किंवा चित्ररथांचा आस्वाद घ्यावा.